सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब परिसरातील एका अल्पवयीन मुलानं राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच आज त्याच परिसरातील एका युवतीनं व त्यानंतर काही वेळातच एका युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केली। एका पाठोपाठ एक धक्कादायक प्रकार घडल्यानं शहर हादरलंय। शहरातील बिरोडकर टेंब परिसरात राहणाऱ्या प्रांजल वैभव बिरोडकर वय वर्ष 18 हिनं दुपारी 2:30च्या सुमारास घरातील बंद खोलीत ओढणीच्या साहाय्यानं गळफास लावून घेतल्याचं उघडकीस आले। यानंतर काही वेळातच त्या परिसरात राहणाऱ्या अभिजित तुकाराम बिरोडकर वय वर्ष 27 राहणार बिरोडकर टेंब यानं देखील घरापासून काही अंतरावर असलेल्या चिवार टेकडी परिसरात एका उंच झाडावर साडीच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले। या दोन्ही प्रकारांमुळे बिरोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रांजलनं नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। त्यानंतर ती घरीच असायची। ती दुपारी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती। तिथून ती दुपारी 2च्या सुमारास घरी परतली। त्यानंतर जेवणाची वेळ होऊनही ती जेवायला येत नसल्यानं आईनं जाऊन पाहिले तेव्हा खोलीचा दरवाजा बंद होता। याबाबत त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली। त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा प्रांजलनं ओढणीच्या साहाय्यानं छताला गळफास घेतल्याचं आढळून आले। हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबियांनी एकच टाहो फोडला। त्यानंतर तिला खाली उतरवून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच तिचं निधन झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकारानंतर काही वेळातच अभिजित बिरोडकर हा आपल्या मित्रांसमवेत घटनास्थळी दाखल झाला। मात्र काही वेळानंतर तोही कुठेतरी गेला। त्याचा मोबाईल बंद स्थितीत असल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली। याबाबत सावंतवाडी पोलिसांनाही तातडीनं माहिती देण्यात आली। पोलिसांनी त्वरित घटनास्थळ दाखल होत मोबाईल टॉवर लोकेशनचा शोध घेतला असता लगतच्या चिवार टेकडी परिसरात त्याचं लोकेशन आढळून आले। त्या परिसरात शोध घेतला असता एका उंच झाडावर साडीच्या साहाय्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिजितचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला। यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। बिरोडकर कुटुंबियातील दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे शहर हादरले। त्या दोघांनी एवढं टोकाचं पाऊल का उचलले असावे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेचे वर्दी मुलाचे काका दीपक बिरोडकर तर मुलीचे काका प्रशांत बिरोडकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला। सावंतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे। पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक व हवालदार महेश जाधव तपास करत आहेत।